एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक राहायची दुसऱ्या गावी. जाताना म्हातारीला लागलं मोठं जंगल आणि वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला, म्हातारे, मी तुला आता खाणार. पण म्हातारी हुशार होती. ती म्हणाली, मला खाऊन तुझं पोट भरणार नाही. थोडे दिवस लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, जाडजूड होते, मग तू मला खा. कोल्ह्याला म्हातारीचे म्हणणे पटले. म्हातारी पुढे निघून गेली आणि वाटेत तिला भेटला वाघ. तो म्हणाला, म्हातारे, मी तुला आता खाणार. पण म्हातारी हुशार होती. ती म्हणाली, मला खाऊन तुझे पोट नाही भरणार. थोडे दिवस लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, जाडजूड होते, मग तू मला खा. वाघाला म्हातारीचे म्हणणे पटले. म्हातारी लेकीकडे आली. खूप दिवस मजेत राहिली, जाडजूड झाली. जाताना आपल्या लेकीला सर्व गोष्ट सांगितली. मग त्या लेकीने म्हातारीला एक भोपळा दिला. म्हातारी त्यात बसून ती भोपळ्याला म्हणाली, चल रे भोपळ्या, टुनुक टुनुक. भोपळा रस्त्याने पळू लागला. वाटेत तिला भेटला वाघ. तो म्हणाला, ए भोपळ्या, म्हातारीला पाहिलंस का कुठे? आतून म्हातारी म्हणाली, म्हातारी कोतारी मला नाही माहीत. चल रे भोपळ्या, टुनुक टुनुक. भोपळा रस्त्याने पळू लागला. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला, ए भोपळ्या, म्हातारीला पाहिलंस का कुठे? आतून म्हातारी म्हणाली, म्हातारी कोतारी मला नाही माहीत. चल रे भोपळ्या, टुनुक टुनुक. भोपळा रस्त्याने पळू लागला आणि म्हातारी भोपळ्यात बसून सुखरूप आपल्या घरी गेली. मित्रांनो, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.